सोलापुरातील वाईल्ड लाईफ कन्झर्वेशन असोसिएशनतर्फे नागपंचमी सणाचं औचित्य साधून सर्प पोस्टर प्रदर्शन आणि माहिती सत्राचं आयोजन करण्यात आलं होतं। सोलापुरातील वाईल्ड लाईफ कॉन्झर्वेशन असोसिएशनतर्फे नागपंचमी सणाचं औचित्य साधून सोलापुरातील विविध शैक्षणिक संस्थांमध्ये पर्यावरण जनजागृतीसाठी सर्प पोस्टर प्रदर्शन आणि माहिती सत्राचं आयोजन करण्यात आलं होतं। बाळे येथील आदी जांबमुनी मराठी शाळेत प्रशालेचे मुख्याध्यापक संतोष कुमार घोडके यांनी WCAS संस्थेच्या सदस्यांचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत केलं। आभार प्रदर्शन गोवर्धन माने यांनी केलं। यावेळी कोले, शेख तसंच इतर शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते। SVCS हायस्कूल भवानीपेठ इथं सर्वप्रथम प्राचार्य राम ढाले यांनी WCAS सदस्यांचं बुके आणि पुष्प देऊन स्वागत केलं। यावेळी विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या वारुळाची मनोभावे पूजा करण्यात आली। त्यानंतर विद्यार्थिनींनी पंचमीच्या लोकगीतांवर बहारदार नृत्य सादर केलं। त्यानंतर शिवानंद हिरेमठ यांनी उंदरांमुळे लेप्टोस्पायरोसिस हा आजार होण्याची शक्यता तसंच धान्याची नासाडी त्यामुळे उंदरावर नियंत्रण करण्यासाठी सापांचं महत्त्व याविषयी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं। अजित चव्हाण यांनी सोलापुरात आढळणाऱ्या विविध जातींच्या विषारी, बिनविषारी आणि निमविषारी सापांबद्दल पोस्टरद्वारे माहिती दिली। सिद्धेश्वर प्रशालेत शिक्षक शिवानंद हिरेमठ यांनी नागपंचमी सणानिमित्त विद्यार्थ्यांना सर्प जनजागृती याबद्दल मार्गदर्शन केलं। यावेळी प्रशालेचे मुख्याध्यापक संतोष पाटील, उपमुख्याध्यापक राजकुमार उंबर्जे, सुपरवायझर विनोद बिराजदार यांची प्रमुख उपस्थिती होती। SVCS प्रशाला बोरामणी इथंही नागपंचमीचं औचित्य साधून सर्प आणि त्यांचं निसर्गातील महत्त्व याविषयी शिवानंद हिरेमठ यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं। यावेळी मुख्याध्यापक महांतप्पा अतनुरे, प्रवीण कुंभार उपस्थित होते। गुळवंची येथील विवेकानंद पब्लिक स्कूलमध्ये नागपंचमी सणानिमित्त सर्प जनजागृतीपर उपक्रम घेण्यात आला। यामध्ये प्रोजेक्टर आणि PPTद्वारे सोलापुरात आढळणाऱ्या विविध सापांची सचित्र माहिती देण्यात आली। शाळेतील विद्यार्थ्यांनी पॉडकास्ट या एका आगळ्यावेगळ्या कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं। या कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी विचारलेल्या विविध प्रश्नांची समाधानपूर्वक उत्तरं देण्यात आली। या कार्यक्रमाला संस्थेच्या संचालिका संगीता सारडा, मुख्याध्यापिका आयेशा इनामदार, इतर शिक्षक कर्मचारी उपस्थित होते। या सर्प प्रदर्शनाची अधिक माहिती संस्थेचे मार्गदर्शक शिवानंद हिरेमठ, अध्यक्ष अजित चव्हाण, सुरेश क्षीरसागर, संतोष धाकपाडे यांनी दिली। हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी संस्थेचे सदस्य प्रवीण गावडे, लखन भोगे, दीपाली भोगे यांनी परिश्रम घेतले।